नमस्कार, मायाज क्लाउड किचनमध्ये आज आपण मुगाच्या डाळीची मऊ खिचडी पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य चला तर मग पाहूयात. मी इथे 1 वाटी छिलकावाली मुगाची डाळ घेतलेली आहे. 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. जो बासमती तुकडा आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता. इंद्रायणी, आंबेमोहर कोणताही चालेल. त्यानंतर मी इथे फोडणीसाठी घेतलेला आहे 1 मध्यम आकाराचा कांदा, 1 टोमॅटो उभा चिरून, 2 कढीपत्त्याची पाने, 2 चमचे आलं लसणाची पेस्ट, खडे मसाले ज्यामध्ये तमालपत्री, लवंग, दालचिनी रोजच्या वापरातील आपले मसाले आहेत. त्यानंतर आता मी गॅसवरती एक कुकर ठेवून घेणार आहे. त्यामध्ये तेल घालणार आहे 4 चमचे. त्यामध्ये तेल तापलं की आता जिरे, मोहरी घालून घेणार आहे. त्यानंतर कांदा, टोमॅटो, खडे मसाले, आलं लसणाची पेस्ट, कढीपत्ता सर्व घालून घेणार आहे आणि सोनेरी रंग येईपर्यंत त्याला छान परतून घेणार आहे. त्यानंतर त्यामध्ये हिंग आणि हळद घालून घेणार आहे. हिंग, हळद घालून झाल्यानंतर त्यामध्ये मी धुवून घेतलेले तांदूळ आणि डाळ घालून घेणार आहे. तांदूळ डाळ छान भाजून घ्यायचे. तोपर्यंत मी इकडे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. याच्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. आपले डाळ तांदूळ मिळून 2 वाटी आहे. मग एकाच 5 पट याप्रमाणे 2 वाटीस मी 10 वाट्या पाणी घालणार आहे. आपले 10 वाट्या पाणी घातल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, 2 चमचे तूप, थोडीशी कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरला झाकण लावून मध्यम गॅसवरती 3 ते 4 शिट्ट्या याला करून घ्यायच्या आहेत. शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड होईपर्यंत थांबायचे आहे. त्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर आपण झाकण उघडून बघू शकतो आपली खिचडी किती सुंदर अशी तयार झालेली आहे. त्याचा रंगही खूप सुंदर आलेला आहे. खूप मऊ छान झालेली आहे. स्वादसुद्धा खूप छान येत आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकताय एकदम वाफा निघायला लागलेत. गरम गरमच आहे आपली खिचडी. आपण डिशमध्ये काढून त्याच्यावर तूप घालून खाण्यासाठी तयार आपली मुगाच्या डाळीची मऊ खिचडी.